नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या शिवहिंदवी रेसिपीमध्ये। आज आपण किचनमधला सर्वात महत्त्वाचा मसाला म्हणजे हळद घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। बाजारात मिळणाऱ्या हळदीत अनेक भेसळ असते, पण आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कोणताही रंग न वापरता सुगंधी आणि शुद्ध हळदी पावडर तयार करणार आहोत। हे बघा, ही आहे आपल्या शेतातील हळद। जमिनीतून काढल्यावर तिचा हा नैसर्गिक सुगंध खरोखर अप्रतिम आहे। बाजारात मिळणाऱ्या हळदीपेक्षा घरच्या शेतातल्या हळदीचा रंग आणि औषधी गुणधर्म खूप जास्त असतात। इथे मी हे हळदीचे कंद एका पातेल्यात घेऊन ते स्वच्छ धुवून घेणार आहे। मी 1 ते 2 पाण्याने हे कंद स्वच्छ धुतलेले आहेत। हे बघा, 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर आपली ही हळद कशी पिवळी धमक दिसायला लागलेली आहे। मगाशी यावर खूप माती होती, पण आता तिचा खरा नैसर्गिक रंग समोर आला आहे। आता ही धुतलेली हळद मी एक चाळणीत काढून घेते, यातील सगळं पाणी निघून जाईल। हळद कोरडी झाली की आपल्याला पुढच्या प्रक्रियेसाठी ती सोपी पडेल। आता ही स्वच्छ झालेली हळद आपल्याला उकळून घ्यायची आहे। उकडल्यामुळे हळदीचा रंग अधिक गडद होतो आणि ती टिकायलाही चांगली मदत होते। चला तर मग आता आपण हे हळद उकडायला घेऊया। मी इथे एका पातेल्यामध्ये हळद उकडायला ठेवलेली आहे। पातेल्यामध्ये उकळल्याने आपल्याला ही हळद 40 ते 60 मिनिटे उकडायला लागतात। कुकरमध्ये करत असाल तर फक्त 1 शिट्टी पुरेशी आहे। हे बघा, आता आपली हळदीचा सुगंध पूर्ण घरात पसरलाय आणि याचा अर्थ आपली हळद व्यवस्थित शिजलेली आहे। आता आपण ही गाळून पूर्णपणे थंड करून घेऊया। आता आपली हळद उकडून आणि पूर्णपणे थंड होऊन तयार आहे। आता आपण ही हळद किसून घेणार आहोत। किसल्यामुळे काय होते की हळद एकसारखी आणि लवकर वाळते। जर आपण अख्खी हळद वाळत घातली तर तिला खूप दिवस लागतात, पण किसलेली हळद फक्त 2 ते 3 दिवसातच कडक वाळते। मी इथे एक साधी जी आपण वापरतो ती किसणी घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता, किसताना या हळदीचा रंग किती नारंगी पिवळा दिसतोय। शेतातली शुद्ध हळद असल्यामुळे त्याचा सुगंधही खूप छान येतोय। आणि हे बघा, आज मला मदत करायला माझी छोटी जाऊबाई सुद्धा सोबत आहे। आज आम्ही दोघी मिळून ही घरची हळद तयार करतोय। घरचं काम असेल आणि सोबतीला कुणीतरी असेल तर काम अगदी पटकन होतं। जाऊबाई बघा किती छान आणि वेगाने हळद किसतायत। हळद किसणं थोडं मेहनतीचं काम असतं, पण त्यांनी अगदी सहज करून दाखवलं। तुम्ही बघू शकता, हा हळदीचा किस किती एकसारखा आणि सुंदर पडतोय। जाऊबाईच्या मदतीमुळे आज माझं काम खूप सोपं झालंय। आता हा सगळा किस आपण पटकन वाळत घालणार आहोत। शेतातली हळद असल्यामुळे दोघींनाही खूप उत्साह वाटतोय हे काम करताना। पहा, आपली सगळी हळद इथे किसून झालेली आहे। सध्याच्या काळामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणं खूप महत्त्वाचं आहे। रात्री दूध हळद पिण्यासाठी ही घरची शुद्ध हळद औषधासारखं काम करते। हे बघा, आपली हळद सगळी किसून पूर्ण झालेली आहे। तुम्ही बघू शकता, हा केसरी पिवळा किस किती सुंदर दिसतोय। आणि माझ्या जाऊबाईंनी किती पटपट मला हे काम करण्यास मदत केली। यामुळे अगदी अर्ध्या तासात आमची सगळी हळद किसून झालेली आहे। आता हा किस आपल्याला एका सुती कापडावर किंवा मोठ्या परातीमध्ये पातळ पसरून घ्यायचा आहे। किसल्यामुळे काय होतं की यातलं पाणी लवकर सुकतं। आता हे आपलं 2 ते 3 दिवस कडक उन्हात चांगलं वाळून घेणार आहोत। इथे मी सुती कापड अंथरलेलं आहे, त्यावर अशा प्रकारे पातळ पसरून घ्यायची आहे। लक्षात ठेवा, किस जेवढा पातळ पसरवाल तेवढी हळद लवकर आणि एकसारखी वाळेल। मैत्रिणींनो, आज आम्हाला हळद काढायला आणि किसून घ्यायला थोडा उशीर झाला, त्यामुळे आता बाहेर ऊन नाहीये अशा वेळी काळजी करण्याचं कारण नाही। आपण ही हळद घरच्याच पंख्याखाली वाळवायला ठेवू शकतो। घरातल्या पंख्याखाली हळद पसरवल्यामुळे त्यावर बाहेरची धूळ किंवा कचरा पडत नाही। मी इथे एका मोठ्या सुती कापडावर हा सगळा किस पातळ पसरून घेतलेला आहे आणि रात्रभर आता पंखा चालू ठेवणार आहे। रात्रभर पंख्याखाली राहिल्यामुळे यातील बराचसा
ओलावा निघून जाईल. निघून गेलेला आहे. आता ही हळद आपण उन्हामध्ये ठेवूया. आता ही हळद पूर्णपणे कडक वाळलेली आहे. पण ही हळद आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत. आता हा वाळलेला किस आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊया. जास्त प्रमाणात असेल तर 2-3 वेळा करून दळा, म्हणजे मिक्सरवर जास्त लोड येणार नाही. चला तर मग आता आपण याची बारीक पूड करून घेऊया. मित्रमैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता झाकण उघडताच इतका भन्नाट सुगंध सुटलाय की अख्खं घर हळदीच्या वासाने दरवळलंय. आणि रंग तर बघा, काय पिवळा धमक आणि नैसर्गिक आलाय. आता ही दळलेली हळद आपण एकदा बारीक चाळणीने चाळून घेणार आहोत. त्यामुळे काय होईल की जर काही छोटे तुकडे राहिले असतील तर ते वेगळे होतील आणि आपल्याला एकदम मऊ आणि फाईन पावडर मिळेल. तुम्ही पाहू शकता, बाजारच्या हळदीत आणि आपल्या शेतातल्या घरगुती हळदीत हाच मोठा फरक असतो. यात आपण कोणताही कृत्रिम रंग किंवा पावडर मिसळलेली नाही. ही 100% शुद्ध आणि आरोग्यदायी आहे. तयार झालेली हळद आता आपण एका काचेच्या बरणीत भरून ठेवणार आहोत. वर्षभर ही हळद अशीच सुगंधी आणि ताजी राहते. फक्त बरणीला पाण्याचा हात लावू नका. तर कशी वाटली तुम्हाला आमची ही शेतातली घरगुती हळद बनवण्याची पद्धत? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या कष्टासाठी एक लाईक नक्की करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी, अस्सल रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.